नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, एमसीसी कडनं एक अतिशय महत्वाचं शेड्यूल जे आहे तर काल सायंकाळी उशिरा पब्लिश झालं होतं. तर या शेड्यूलमध्ये काही डेटच्या संदर्भानं त्रुटी होत्या. तर आपण त्या संदर्भामध्ये काही गोष्टी याच्या अगोदर जो व्हिडिओ पोस्ट केलेला होता त्यामध्ये त्या एक्सप्लेन केलेल्या होत्या. परत एकदा रिवाइज शेड्यूल हे एमसीसी कडनं पब्लिश झालेलं आहे. शॉर्टमध्ये या शेड्यूलमध्ये काय बदल झालेत हे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक करा, गरजू मुलांना नक्की शेअर करा. आता हे थोडंसं मॅटर थोडंसं बारीक आहे, परंतु तरी पण मी तुम्हाला एक्सप्लेन करायचा प्रयत्न करेन. आपल्या सगळ्यांना माहिती आहे ऑल इंडिया कोट्यामध्ये कोणते कॉलेजेस असतात. तर 100% ऑल इंडिया कोट्यामध्ये 100% डीम युनिव्हर्सिटी, सेंट्रल युनिव्हर्सिटीज, एम्स, जिपमर 100% सीट्स आणि त्यानंतर 15% MBBSचा गव्हर्नमेंटचा कोटा, BDSचा कोटा, BSc नर्सिंगचे काही कॉलेजेस आहेत जे ऑल इंडिया लेवलला त्यांची प्रवेश प्रक्रिया या प्रोसेसच्या माध्यमातून राबवली जाते. आता या ठिकाणी जे शेड्यूलमध्ये बदल झालेला आहे तो पूर्वी असं होतं की रजिस्ट्रेशन प्रक्रिया 14 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट पर्यंत होती अगोदरच्या शेड्यूलमध्ये. आता या ठिकाणी आपल्याला बदल पाहायला मिळतोय. ती आता 20 ऑगस्ट पर्यंत असणार आहे. चॉईस फिलिंगची प्रक्रिया 16 ऑगस्ट पासून 20 ऑगस्ट पर्यंत आहे, रात्री 12 पर्यंत. त्यानंतर अलॉटमेंटची डेट सेम आहे. पूर्वी पण 23 ऑगस्ट होती, आता 23 ऑगस्ट आहे. आणि ऍडमिशनसाठी 24 ते 29च्या दरम्यान वेळ आहे. म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाहीये. फक्त इथं जी रजिस्ट्रेशनची जी डेट आहे त्यामध्ये मात्र बदल झालेला आहे. पूर्वी 21 तारखेपर्यंत डेट होती. नव्यानं जी डेट आहे ती 20 ऑगस्ट पर्यंत आहे, दुपारी 12 पर्यंत. हे 12 नून फार महत्वाचं आहे. ठीक आहे. हे झालं पहिलं शेड्यूल. सेकंड शेड्यूल जे आहे ते त्याच्यामध्ये 5 सप्टेंबर पासून 10 सप्टेंबर पर्यंत वेळ दिलेला आहे. पूर्वी पण हा वेळ सेम होता. अलॉटमेंट जी होती ती 13 सप्टेंबरला होती. सेकंड राऊंडची ती पण सेम ठेवलेली आहे. रिपोर्टिंग पण 14 ते 20 तारखेच्या दरम्यान आहे. म्हणजे इथेही कुठल्याही प्रकारचा बदल सेकंड राऊंडच्या शेड्यूलमध्ये नाही. त्यानंतर तिसरा राऊंड होता, तो होता 26 सप्टेंबर पासून 2 ऑक्टोबर पर्यंत. पूर्वीच्या शेड्यूलमध्ये पण हीच वेळ होती, म्हणजे हेच ड्युरेशन होतं. 5 ऑक्टोबरला अलॉटमेंट होती आणि 6 ऑक्टोबर पासून 12 ऑक्टोबर पर्यंत रिझल्ट होता. म्हणजे पुढेही काही फारसा बदल नाहीये. आणि शेवटचं जे शेड्यूल आहे, सॉरी, 16 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट, सॉरी, 16 ऑगस्ट ते 20 ऑगस्टच्या दरम्यान रजिस्ट्रेशन प्रक्रिया आहे. 17 चॉईस फिलिंग आहे. अलॉटमेंट 23 ऑक्टोबरला, रिपोर्टिंग 24 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबरच्या दरम्यान होणार आहे. म्हणजे बाकी पुढचं जे शेड्यूल आहे ते अगदी व्यवस्थित आहे. फक्त पहिल्या दिवसाच्या शेड्यूलमध्ये काही बदल महत्वाचे झालेले, ते म्हणजे 14 ऑगस्ट पासून 20 ऑगस्ट पर्यंत आता रजिस्ट्रेशन प्रक्रिया असेल दुपारी 12 पर्यंत. चॉईस फिलिंग असतील 16 ऑगस्ट पासून 20 ऑगस्टला रात्री 11 वाजून 55 मिनिटापर्यंत. पूर्वीच्या शेड्यूलमध्ये पण हीच डेट दिलेली होती. तो एक छोटासा हा एक बदल नवीन शेड्यूलमध्ये आहे. कृपया आपण सगळ्यांनी याची नोंद घ्यावी आणि या शेड्यूलनुसार ऑल इंडियाच्या प्रवेश प्रक्रियेत जे जाणारे विद्यार्थी आहेत त्यांनी या शेड्यूल प्रमाणे आपली पुढची प्रोसेस करावी, असं या ठिकाणी सांगतो. या ऑल इंडियाच्या प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भानं आपल्यापैकी कुणाला आमची मदत घ्यायची असल्यास आपण नक्की आमची काउन्सिलिंग जॉईन करू शकता. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे आपण आमच्याशी जोडू शकता. सो जे पण इच्छुक असतील त्यांनी कृपया व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जे नंबर दिलेले असतात त्यावर नक्की संपर्क करा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.